नमस्कार सातारकर. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कॅरी ऑन मराठी या चॅनलवरती. तुम्ही म्हणसाल ह्यो ब्लेझर घालून का बसलाय बरं आज? अहो कारण पण तसंच आहे. बहुतेक 2025 हे वर्ष आपल्या साताऱ्यासाठी लय खास आहे. काही दिवसांपूर्वी आपण बातमी बघितलेली की साताऱ्यात IT पार्क होणार आहे. आता मेडिकल कॉलेजचं काम चाललंय हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यात 2 दिवसांपूर्वी बातमी आली की साताऱ्यात येणार आहे टेस्ला. टेस्ला म्हणजे जगातला ब्रँड. इलॉन मस्क ह्यानं जगातल्या गाड्यांच्या क्षेत्रात जी काय भरारी घेतली का नाही ती कंपनी म्हणजे टेस्ला. गाडीत ड्रायव्हर नसला तरी गाडी सुसाट जाती कुणाला न धडकता. ती कंपनी येणार आहे साताऱ्यात. मग आता टेस्ला साताऱ्यात येतंय म्हणजे नेमकं काय ते बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आशुतोष आणि तुम्ही बघताय कॅरी ऑन मराठी. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, आम्हाला पण पहिल्यांदा वाटलेलं की बातमी खोटी असेल, पण सगळ्याच न्यूजवाल्यांवरती यायला लागले, सगळ्याच पेपरातनी यायला लागले आणि त्याच्यावरती अभिजित बिचुकल्यांचा आणि इलॉन मस्कचा फोटो व्हायरल व्हायला लागलाय. त्याच्यामुळं म्हणलं बातमी कन्फर्म आहे, करा व्हिडिओ. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, इलॉन मस्कची टेस्ला कंपनी भारतात म्हणजे साताऱ्यात येणार आहे. ह्याचा अर्थ ती कंपनी इथं नाही येणार, तर सगळे पार्ट एकत्र करून जिथं बसवले जातात ना त्याचा CKDचा प्लॅन आपल्या साताऱ्यात येणार आहे. मग साताऱ्यात येणार म्हटल्यावर तशी जागा पाहिजे. आता ह्यो प्रकल्प पहिल्यांदा गेला होता हैदराबादला. हैदराबादल्या मेगा इंजिनिअरिंग या कंपनीसोबत त्यांचा करार होणार होता, पण त्या करारात काहीतरी फेस काढला असेल. बरं झालं आमच्या साताऱ्याच्या पत्त्यावर पडलं आणि आता ह्यो प्रोजेक्ट यायला लागला आहे साताऱ्यात. आता महाराष्ट्र सरकारनं पुण्यातल्या चाकण चिखली परिसरातल्या लय जागा इलॉन मस्कला दाखवल्या, पण इलॉन मस्क म्हणला नाही, मला राजधानी साताऱ्यातच यायचं आहे आणि म्हणून त्यानं साताऱ्यातली जागा निवडायला सुरुवात केली. आता अशी पण बातमी येते की शिरवळमध्ये 750 एकर जमीन इलॉन मस्कनं बघितली. आता ती खरं खोटं ती काय अजून कन्फर्म नाही झालेलं. कन्फर्म झालं गेलं की तुम्हाला सांगतोच बघा. पण याचा अर्थ काय, तर इलॉन मस्कची टेस्ला कंपनीचा जो प्लॅन्ट आहे ते आपल्या साताऱ्यात येणार आहे. मग आता त्याचे फायदे काय आहेत, तर इथं आयात शुल्क कमी होणार गाड्यांचं, त्याच्यामुळं गाड्यांच्या किमती बी कमी होणार आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साताऱ्यातल्या पोरांना रोजगार भेटणार. त्यामुळे सातारकर आता टेन्शन मिटतंय, साताऱ्यात टेस्ला येतंय, घ्या दणकून कामं.